जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हाळुंग येथे 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी म्हाळुंग श्रीपुर नगरपंचायतच्या नगराध्यक्षा लक्ष्मीताई चव्हाण होत्या। यावेळी पहिलवान अशोकदादा चव्हाण, रमेश देवकर, रणजित सरतापे, युवा नेते राहुल शेठ भोसले, पत्रकार राजू टिंगरे, भोला भोसले तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते। यावेळी म्हाळुंग श्रीपुर नगरपंचायत नगराध्यक्षा लक्ष्मीताई चव्हाण व पहिलवान अशोकदादा चव्हाण यांनी उपस्थितांना महाप्रसादाचे आयोजन केले। यावेळी समूहगीत, समूह नृत्य, देशभक्तीवर साजरा करण्यात आले। सोलापूर जिल्हा प्रतिनिधी MK न्यूज म्हाळुंग। हा सोन्याचा दिवस, त्या सर्व वीरांना माझा कोटी कोटी प्रणाम। सर्व महामानवांना अभिवादन करते। आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आमच्या या शाळेचे सर्व शिक्षक शिक्षिका, मुख्याध्यापक सर, समोर बसलेले सर्व लहान विद्यार्थी विद्यार्थिनी आणि आमच्या म्हाळुंग गावचे सर्व ग्रामस्थ बंधू भगिनींना या 15 ऑगस्ट निमित्त, स्वातंत्र्य दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देते। आज आपण इथे एक 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी इथे आलेलो आहे। तर हा दिवस केवळ राष्ट्रीय सण नसून तो आपल्या पूर्वजांचा आणि शौर्याला आणि बलिदानाला आदरांजली वाहण्याचा हा दिवस आहे। कारण आपला देश, भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीत 150 वर्ष होता आणि ती 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला। हा आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त कसा झाला? तो सहजासहजी झालेला नाही। आमच्या ऋतुजाने भाषण केलं पहिल्यांदा, ते बरोबर होतं। कारण इंग्रजांच्या गुलामगिरीतून हा भारत देश स्वतंत्र मुक्त झाला, सहजासहजी झालेला नाही। त्यांना हा भारत देश मुक्त करण्यासाठी खूप शूरवीरांनी, या वीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे, बलिदान दिलेले आहे। तर अनेकांनी या देशासाठी बलिदान केलेलं आहे, मग ते कुठेतरी आपल्याला या भारत देशाचे स्वातंत्र्य भेटलेलं आहे। मग ते पंडित जवाहरलाल नेहरू असेल, सुभाषचंद्र बोस असेल, चंद्रशेखर आझाद, क्रांतिसिंह नाना पाटलांनी विचार केला की जोपर्यंत या भारत देशात या माझ्या भगिनी आहेत, जे त्या ईश्वराकडे माझ्यासाठी प्रार्थना करत आहेत की माझं आयुष्य अजून वाढू दे म्हणून, जोपर्यंत या भगिनी माझ्या समाजासाठी ईश्वराकडे प्रार्थना करत आहेत, तोपर्यंत मी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही। आणि या इंग्रजांच्या हाती कधी लागणार सुद्धा नाही। ह्या क्रांतिसिंह नाना पाटलांनी बघा, या बहिणीसाठी, या देशासाठी त्यांनी पण रचना की या मी या इंग्रजांच्या हाती कधी सुद्धा लागणार नाही आणि या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही। म्हणून माझं सर्वांना सांगणं आहे की कुठेतरी आपल्याला या देशाचं भान ठेवलं पाहिजे, कुठेतरी या देशाची सेवा आपण केली पाहिजे। आपल्या या जवानांना माझं एवढंच सांगणं आहे की आपला हा भारत देशाची परंपरा, जसं पहिले क्रांतीवीर होते का नाही, तसं आता सुद्धा माझं म्हणणं आहे की ह्या आपल्या देशासाठी लढावं, कुठंतरी भान ठेवावं, काहीतरी या देशासाठी करावं, एवढंच माझं म्हणणं आहे। एवढं बोलून मी माझे भाषण संपवते। जय हिंद, जय